महानगरपालिकेच्या परिसरामध्ये विद्यार्थी संख्येने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेला आहे। आमची मुळात मागणी अशी आहे की पुणे महानगरपालिकेची पदभरती या ठिकाणी होत असताना ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आम्ही वारंवार सातत्याने PMCला पाठपुरावा करत असताना जवळपास 2 दिवसामध्ये 6 मीटिंग आमच्या आयुक्त साहेब आणि उपायुक्त साहेब यांच्यासोबत पार पडलेले आहे, परंतु आम्हाला कुठलेही अधिकृत नोटिफिकेशन TCS आयन सेंटर याची खात्रीलायक कुठलंही नोटिफिकेशन आतापर्यंत मिळालं नाही। म्हणून विद्यार्थी मोठ्या आशेने PMCच्या या समोर उपस्थित आहे। फक्त प्रशासनाला पुणे महानगरपालिकेला आमची विनंती राहील की ज्या कारणास्तव तुम्ही 1 डिसेंबरची परीक्षा ही पोस्टपोन केली, त्या 1.5 महिन्यानंतर ही एक्झाम घेण्यात येते। ही एक्झाम कुठल्याही प्रायव्हेट सेंटरवर नसायला पाहिजे। तर सर्व विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की ही परीक्षा ही फक्त TCS आयन सेंटरवरच व्हावी, कारण प्रायव्हेट सेंटरवर अनेक प्रकार कॉपी केस प्रकरण, हायटेक कॉपी केस प्रकरण इत्यादी प्रकरण झालेले आहे। त्यामुळं पारदर्शकतेचा कुठेतरी प्रश्न येतो आणि पारदर्शकता जर आम्हाला पाहायची असेल तर ती आम्हाला फक्त TCS आयन सेंटरवरच पाहायला मिळेल। म्हणून पुणे मनपाला आमची विनंती राहील की सदर एक्झाम ही फक्त महाराष्ट्रात TCS आयन सेंटरवरच घेण्यात येईल। माझं सेंटर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या एक्झामसाठी फॉर्म भरला आहे। माझं सेंटर नागपूरला आलं आहे, तिथे मी कधीही गेली नाही आहे आणि माझी शिफ्ट सकाळची आहे, मॉर्निंगची। मी कसं जायचं, कसं पॉसिबल आहे? सगळं मेगा ब्लॉक आहे, ट्रेन सर्व ब्लॉक्स आहेत, बसनं जायचं, पोहोचेल कमी टाईममध्ये, कसं पॉसिबल आहे? तुम्ही डिरेक्टली 6 दिवस आधी इंटिमेशन देताय, हॉल तिकीट रिलीज करताय, हे पॉसिबलच नाही आहे। प्रशासन कधी जागा होणार आहे? कधी विचार करणार आहे आमचा आवाज पोहोचणार आहे का तुमच्यापर्यंत? का हा अन्याय असंच चालू राहणार आहे आमच्यावरती? आमची एकच मागणी आहे, आमचं एक्झाम ही अधिकृत सेंटरवरतीच झाली पाहिजे। गेले 3 दिवस झाले आम्ही विद्यार्थी सतत इथं पाठपुरावा करत आहोत PMC JEEला की जी होणारी PMC JEEची जी एक्झाम आहे ती फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट व्हावं यासाठी आमचं गेल्या डिसेंबर महिन्यापासून आंदोलन करून, परिपत्रकं देऊन, निवेदनं देऊन सगळं झालं आहे, तरी PMCचा अजूनपर्यंत काही निर्णय आलेला नाही। आमची मुळात फक्त एकच मागणी आहे की जी पण एक्झाम JEEची होत आहे ती फक्त अधिकृत TCS आयनवर व्हावं। पण पुणे महानगरपालिकेचा असा अट्टाहास का आहे की त्यांना ती परीक्षा फक्त प्रायव्हेट सेंटरवरच घ्यायची, ज्या ठिकाणी हमेशा फ्रॉड होत आहेत, कोर्ट केस होतात, FIR होतात, पेपर फुटतात। हे सेंटर पुणे महानगरपालिकेचे का फेवरेट बनले याचा आम्हाला काही अंदाज लागत नाही आहे। काल 2 दिवसापासून आमच्या 5 वेळेस आयुक्त साहेब आणि माननीय उपायुक्त साहेबांसोबत मिटिंगी झाल्या, पण त्याच्यातून काहीही तोडगा निघाला नाही। सकाळी जवळजवळ 10-10:30 वाजल्यापासून इथे जवळजवळ 300-400 विद्यार्थी उपाशी पोटी इथं बसलेले आहेत। कशासाठी? तर फक्त आयुक्तांच्या एका आदेशासाठी। सकाळपासून आम्ही जेवण नाही केलेलं, फक्त चहा आणि याच्यावरती पाण्यावरती आम्ही राहिलेलो आहे। कशासाठी? काय एवढा हट्ट आहे आमचा? तर फक्त हट्ट एकाच गोष्टीसाठी, ती गोष्ट म्हणजे PMCचा पेपर हा TCS आयन सेंटरवरच झाला पाहिजे। 1,000 रुपये घेतले यांनी, 1,000 रुपये कशासाठी घेतलेले आहेत हे पैसे? यांनी सेंटर असे दिले आहेत की जवळजवळ 400, 500 किलोमीटर आमच्या माता भगिनी कशा जाणार तिथे? आमची फक्त एकच रास्त मागणी आहे, ती म्हणजे TCS आयन सेंटरवर पेपर झाले पाहिजे आणि झालेच पाहिजे। बस विद्यार्थी एकजुटीचा